नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील 2 तासाला निबंध लेखन म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. त्यानंतर निबंधाचे जे प्रमुख 5 प्रकार आहेत तेही आपण अभ्यासलेले आहेत. त्याच पद्धतीने निबंधाची पूर्वतयारी कशा पद्धतीने केली पाहिजे याचाही अभ्यास केलेला आहे. तसंच उत्तम निबंध लेखन कसं करावं हा टॉपिक आपला सुरू होता. त्यातला पहिला घटक आहे की आकर्षक सुरुवात असली पाहिजे निबंधाची. एकात एक गुंफलेले संयुक्तिक मुद्दे असावे आणि परिणामकारक शेवट निबंधाचा करणं गरजेचं आहे. याची चर्चा आपण केलेली आहे. जे आपण म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. जे निबंध लेखनाची सुरुवातसुद्धा चांगली असणं गरजेचं आहे, आकर्षक असली पाहिजे. ज्याच्यामध्ये आपण एखादी घटना, प्रसंग, अनुभव हे चित्रित करून किंवा शब्दबद्ध करून निबंध लेखनाची सुरुवात करणं गरजेचं आहे. त्यानंतर एकात एक अशी गुंफण त्या मुद्द्यांची करत जाऊन त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे जे परिच्छेद लिहिणार आहोत आपण त्याला आपण निबंधाचा गाभा म्हणतो किंवा मध्यभाग म्हणतो. म्हणजे त्याच्यातून आपण मूळ विषय निबंधाचा मांडणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळी सुभाषितं, वेगवेगळे संदर्भ, म्हणी, वाक्प्रचार इत्यादी बाबींचा आपण त्याच्यामध्ये अवलंब करणं गरजेचं आहे. तसंच परिणामकारक शेवट म्हटलेला आहे. आपण म्हणतो कुठल्याही गोष्टीचा शेवट हा चांगला गोड होणं गरजेचं आहे. तसं निबंध लेखनाचा शेवटसुद्धा चांगला झाला पाहिजे. त्या निबंध लेखनातून बाबा वाचकाला काहीतरी चांगलं वाचायला मिळालं आहे, काहीतरी ज्ञान मिळालं आहे, त्याला काहीतरी त्याचं प्रबोधन झालेलं आहे, काहीतरी चांगल्या गोष्टी त्याच्या वाचनामध्ये आलेल्या आहेत, अशी अनुभूती त्याला मिळाली पाहिजे. त्याला परिणामकारक शेवट असं म्हणतो. म्हणजे निबंध वाचन झाल्यानंतर तो वाचक विचार करायला त्याला प्रवृत्त झाला पाहिजे. त्याची विचार क्षमता त्या ठिकाणी सुरू झाली पाहिजे. खरोखरच खूप चांगले विचार या निबंधातून मांडलेले आहेत. खूप वास्तवदर्शी किंवा वास्तव या निबंधातून मांडलेलं आहे, हे असंच असायला पाहिजे. जे असं थोडक्यात मांडलेल्या विचारावरती त्या वाचकाची विचार प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होणं गरजेचं आहे. त्याला परिणामकारक शेवट असं म्हणतो आपण. मित्रांनो, आपल्याला म्हणजे माहिती आहे म्हणजे परिणामकारक शेवट म्हणजे काय, तर सुरुवातीला आपण पाहतो निबंधाची सुरुवात म्हणजे थोडक्यात त्या बिंदूकडून आपण पसरट 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 तो विषय मांडत जातो आणि शेवटी त्या विषयाचा आवाका कमी कमी करत येतो आणि शेवटी समारोप करतो आपण. म्हणजे तो परिणामकारक शेवट झाला मित्रांनो. म्हणजे एकदमच कुठंतरी लिखाण थांबवणं, एकदमच कुठंतरी ते विचार थांबवणं त्याला परिणामकारक शेवट म्हणत नाहीत. म्हणजे त्या निबंध लेखनातून सर्व त्या विषयाच्या परिप्रेक्ष्याला हात घातलेला आहे, सर्व बाजू समजावून सांगितलेल्या आहेत आणि शेवटी तो विषय आखडत किंवा त्या परिणामकारक शेवट त्या ठिकाणी साध्य झालेला आहे याची अनुभूतीसुद्धा वाचकाला आली पाहिजे. त्याला म्हणतो आपण परिणामकारक शेवट. जसा निबंधाची सुरुवात, मध्य आणि शेवट साधणं गरजेचं आहे. त्यानंतर म्हणी, वाक्प्रचार, सुभाषितं म्हटलेलं आहे. म्हणजे निश्चितच निबंध लेखनामध्ये म्हणींचा, वाक्प्रचारांचा, सुभाषितांचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणी म्हणतो आपण, किंवा म्हणी असतील, वाक्प्रचार असतील तर याच्यामध्ये खूप गहन अर्थ दडलेला असतो. वास्तव परिस्थिती दर्शवलेली असते, समाजमन दडलेलं असतं, लोकांना प्रबोधन, लोकांना ज्ञान देण्याचे प्रयत्न केले जातात, लोकांना सन्मार्गाला लावण्याचे प्रयत्न केले जातात. वास्तव चित्रण या म्हणी वाक्प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला निबंध लेखनातून करता येतं. तसं सुभाषितं म्हटलेलं आहे. सुभाषितं म्हणजे सुवचनं, तोंडीची वाक्य असतील चांगली जे तत्ववेत्ते आहेत, समाजसुधारक आहेत किंवा संतांचे अभंग असतील, वेगवेगळ्या व्याख्या असतील चांगल्या गोष्टीच्या, कोणाचं काय म्हणणं असेल ज्याला आपण उद्गारवाचक वाक्य म्हणतो, तर अशी सुभाषितं, उद्गारवाचक वाक्य, संदर्भ आपण निबंध लेखनामध्ये त्याची योजना करणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, हिंदी, मराठी, इंग्रजी किंवा अन्य भाषा असतील, संस्कृत असेल, अशा वेगवेगळ्या भाषेतील सुभाषितं आपण आपल्या मराठीच्या निबंध लेखनामध्ये लिहू शकतो. जे हे सुद्धा या निबंध लेखनातील महत्त्वाचं तत्व आहे. त्याच पद्धतीने अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर म्हटलेला आहे. आता आपण पाहतो बऱ्याच वेळा संदर्भाच्या नावाखाली पुस्तकातील उतारे टाकले जातात, शोधनिबंधामध्ये म्हणूया किंवा प्रबंधामध्ये, तर हे चुकीचं आहे मित्रांनो.
निबंध लिहिताना सुद्धा आपण ही काळजी घेतली पाहिजे. आपण संदर्भ देतोय मित्रांनो, ते संदर्भ 2-4 ओळीपर्यंत ठीक आहे. परिच्छेद जर आपण दुहेरी अवतरणामध्ये संदर्भ म्हणून देत असू तर आपल्या मनातील विचार मग कसे व्यक्त त्या ठिकाणी होणार. त्या निबंधाचा आवाका, शब्द मर्यादा ही काय होईल, त्या संदर्भामुळंच पूर्णपणे भरली जाईल म्हणूया. मग आपल्या मनाचा आपण व्यक्त काय करतोय, तर हा सुद्धा विचार आपण संदर्भ देताना करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगता येईल, जे शोधनिबंध असतात किंवा लघुप्रबंध असतात किंवा प्रबंध असतात, याच्यामध्ये सुद्धा मोठमोठी अवतरणं टाकली जातात मित्रांनो. मात्र असे प्रबंध पुढं रिजेक्ट केले जातात, कारण ते प्रमाण आहे ठरलेलं. प्रत्येक पानावरती किती संदर्भ असावे, ते संदर्भ किती ओळीचे असावे. जे संदर्भ टाकण्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, याचा अर्थ त्याची रेलचेल किंवा प्रमाणापेक्षा जास्त संदर्भ निबंधामध्ये, प्रबंधामध्ये किंवा प्रबंधिकेमध्ये असता कामा नयेत. म्हणजे हे सुद्धा तत्व आपण निबंध लेखन करताना पाळणं गरजेचं आहे. तसंच अर्थपूर्ण शब्दरचना, जे निबंध लिहिताना शब्दांची रचना अर्थपूर्ण असली पाहिजे. वाक्यरचना म्हणूया, शब्दांचा वापर म्हणूया, अर्थपूर्ण शब्द वापरले पाहिजेत. मुळातच निबंध आपण का लिहितोय, तर एखादा विषय सोप्या पद्धतीनं लोकांना, वाचकांना समजावून सांगण्यासाठी. मग ती भाषा जर बोजड असेल, क्लिष्ट असेल, अवघड शब्द असतील ज्याची उकल होत नाही, तर त्याच्यातून विचार कसे व्यक्त होणार, लोकांना ते विचार कसे कळणार, तर याचं उत्तर नाही असं आहे. म्हणून आपण हे निबंध लेखन करताना वापरावयाचे जे शब्द आहेत ते अर्थपूर्ण असले पाहिजेत. अवलंबलेली वाक्य, लिहिलेली वाक्य ही अर्थपूर्ण असणं गरजेचं आहे. तसंच विरामचिन्हांचा आवश्यक तेथे वापर. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह, म्हणजे अशी वेगवेगळी जी अवतरण चिन्ह आहेत मराठीतील, त्याचा उपयोग आपण वाक्यामध्ये केला पाहिजे. जिथं विचार मालिका पूर्ण होते तिथं पूर्णविराम देतो आपण. एकाच वाक्यामध्ये विचार मालिका मांडताना आपण जिथं थोडं थांबतो, अर्ध थांबतो म्हणूया, तिथं अर्धविराम देतो आपण. उद्गारवाचक वाक्य असेल, उद्गारवाचक शब्द असतील, उद्गारवाचक चिन्ह देतो. प्रश्नार्थक वाक्य असेल, प्रश्नचिन्ह देतो आपण. एखाद्या शब्द अधोरेखित करायचा असेल तर एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. एखादा वाक्य जसंच्या तसं लिहायचं असेल, संदर्भ म्हणून घ्यायचा असेल, दुहेरी अवतरण चिन्ह देतो आपण. अशी वेगवेगळी अवतरण चिन्ह आपण निबंध लेखनामध्ये वापरणं आवश्यक आहे. तसंच परिच्छेद रचना बघा, जे परिच्छेद रचना सुद्धा आपली चांगली असणं गरजेचं आहे. 8-9 ओळीचे परिच्छेद, अशा वाक्यांचे परिच्छेद आपण केले पाहिजेत मित्रांनो. नाहीतर जे वर लिहायला सुरू केलं ते डायरेक्ट खालीच, त्याचा उपयोग नाही. कारण निबंध लेखनातील हे पथ्यच आहे की आपण सुंदर असे परिच्छेद करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या प्रत्येक परिच्छेदातून एक मुद्द्यांची उकल आपल्याला व्यवस्थितपणे करता येते आणि वाचकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने तो विषय आकलन होण्यासाठी मदत होते. म्हणून निबंध लेखनामध्ये परिच्छेद रचना ही चांगल्या पद्धतीची असणं आवश्यक आहे. तसंच समासही पाडला पाहिजे मित्रांनो. आता बऱ्याच वेळा बोर्डाचे पेपर तपासताना दिसून येतं, खास तर आपला विभाग MCVC विभाग, तर बरेच विद्यार्थी परिच्छेद पाडत नाहीत, समास सोडत नाहीत. जे हे गरजेचं आहे मित्रांनो. भाषा विषय आहे, या विचारांच्या मांडणीला, उत्तराच्या मांडणीला सुद्धा मार्क्स असतात. म्हणून आपण परिच्छेद रचना अवश्य निबंध लेखन करताना करणं गरजेचं आहे. तसंच विरामचिन्हांचा आवश्यक ते वापर म्हटलेला आहे. लेखन नियमानुसार सुवाच्य लेखन म्हटलेलं आहे. आता भाषा विषय आहे, निश्चितच आपलं निबंध लेखन हे सुवाच्य अक्षरामध्ये होणं गरजेचं आहे. काना, मात्रा, उकार, वेलांटी, जे तो निबंध वाचताना किंवा ते लिहिलेला निबंध पाहिल्यानंतर खरोखरच तपासणाऱ्याला आनंद वाटला पाहिजे. खरोखरच मोत्यासारखं अक्षर आहे, त्या अक्षरावरती अक्षराला अधोरेखित करणं असेल किंवा त्याला शिरोरेषा देणं असेल, डोक्यावरती रेषा देणं असेल, सुंदर वळणदार अक्षर काढणं असेल, विरामचिन्हाचा आपण उपयोग केला, अक्षर चांगलं उठावदार दिसतं त्या ठिकाणी आणि निश्चितच अक्षराला सुद्धा मार्क आहेत. जसे त्याच्यामध्ये मांडलेले विचार आहेत, विरामचिन्ह आहेत, त्याच्यातून काय आकलन केलेलं आहे, कुठला विषय कसा मांडलेला आहे, संदर्भ कसे दिलेले आहेत,
याला जसं मार्क असतात, गुणविभागणी असते, तशी अक्षराला सुद्धा गुणविभागणी केलेली आहे. म्हणून आपण स्वच्छ अक्षरामध्ये निबंध लेखन केला पाहिजे. तसंच प्रासादिक भाषाशैली म्हटलेलं आहे. म्हणजे भाषाशैली ही सुद्धा आपली चांगल्या पद्धतीची असणं गरजेचं आहे. अवघडात अवघड विषय त्या निबंधाच्या माध्यमातून आपण सोपा करून मांडणं गरजेचं आहे. त्याला प्रासादिक भाषाशैली म्हणतो आपण. जे अवजड किंवा बोजड वाटता कामा नये लोकांना तो निबंध वाचताना, त्याला प्रासादिक भाषाशैली असं म्हटलेलं आहे. एकदम अवघडातल्या अवघड विषय सोप्या पद्धतीनं निबंधातून आपण मांडला पाहिजे, ती म्हणजे प्रासादिक भाषाशैली. जे शांत चित्तानं लोकांना वाचता येईल, वाचलेला विषय लोकांना चांगल्या पद्धतीनं स्मरणात राहील. निबंध लेखनाचा उद्देश चांगल्या पद्धतीने सफल होण्यासाठी अशी प्रासादिक भाषाशैली असणं गरजेचं आहे. तसंच पाल्लाळ पुनरुक्ती याबाबत सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे. पाल्लाळ म्हणजे काय? विनाकारण शब्द वापरणं, कुठलेही विनाकारण कुठला तरी विषय किंवा निबंध लेखनाचा विषय बाजूला राहिला आणि तिसराच विषय आपण मांडत गेलो, त्याला पाल्लाळिक म्हणतो आपण. विषय मांडत जाणं जे याचा उपयोग नाही. वारंवार तेच शब्द येणं, वारंवार तीच वाक्य येणं, अवांतर काहीतरी लिहिणं, त्याला पाल्लाळिक लेखन म्हणतो आपण. जास्त निबंध लेखन करताना कदापि आपल्याकडून होता कामा नये. तसंच ही जी अभिव्यक्ती आहे निबंध लेखनाची, ती स्वतःच्या शब्दामध्ये असणं गरजेचं आहे. स्वतःच्या भाषेमध्ये निबंध लिहिला पाहिजे. आपण पाहतो बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, निबंध पाठांतर करायचा आणि जसंच्या तसा लिहायचा. आता निबंध हे लेखन किंवा वाङ्मय प्रकार पाठांतर करून लिहिण्याचा विषयच नाही मित्रांनो. आपल्याला काय वाटतंय, आपण जे काय वाचलंय, आपण जे पाहिलेलं आहे, ते आपल्या शब्दातून मांडणं गरजेचं आहे, सोप्या भाषेतून अगदी. ते खरं निबंध वाङ्मयातील कौशल्य असं म्हणता येईल, किंवा ते अपेक्षित आहे. पाठांतर केलेले निबंध लगेच ओळखता येतात मित्रांनो. तिथं जास्त असता कामा नये, ते दुसऱ्याचे विचार असतात. मग मला काय वाटले त्या विषयाविषयी, ते जेव्हा आपण मांडू तेव्हा तो खऱ्या अर्थानं आपला निबंध होतो. आणि तपासताना लगेच लक्षात येतं, तवरनं ताक, थोडी नजर फिरवली की लक्षात येतं पाठ करून निबंध लिहिला आहे किंवा बघून निबंध लिहिलेला आहे. जास्त असता कामा नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानं प्रत्येक विद्यार्थ्याचा निबंध हा निश्चितच वेगवेगळा असतो. म्हणून आपण हे पथ्य पाळणं गरजेचं आहे. त्यानंतर कृती आहेत मित्रांनो. वर्णनात्मक निबंध म्हटले पहाटेचे सौंदर्य. आता पहाट तुम्हाला कशी वाटले, ती पहाट कशी पाहिली, कशी अनुभवली, आपल्या पंचज्ञानेंद्रियाला नाही इकडचा आहे 12वीचा आज घ्यायचा की तिकडं नाही, 12वीचा पहिला घेणार आहे. नाही त्यांना सांगितलं पहिला घेत जाईल. का टाकली लिंक? 11वी अजून तर नाही नियोजन का केलंय? सोमवार मंगळवार बुधवार घेतोय, बघू पहिला टाका किंवा दुसरा, मला 2 तास पाहिजे. तुम्ही टाका की, माझा आज 12वी. आता सोमवारपासून माझे पहिला दुसरा इकडे बसवायचा. पहिला दुसरा म्हणजे आता तिथलं झाल्यावर बघू, मी सांगतो. सांगितलं 10 नाही घ्या की 11वीचा. आज माझा 12वीचाच आहे. आणि कल्पना दिली तर बरं होईल वाघमारे सरांना. आता तास चालू आहे, मी पहिला घेणार आहे म्हणावं 10चा 12वीचा. हां लिंक टाकू नका म्हणावा. नाही सांगितलं. हां सांगा तेवढं. हां आणि सोमवारपासून 10 हां सांगते 10 ते 11:15 मला इकडचं उरकायचं 2 तास. आज नाही घेणार 11वी, आज 12वी. हा मित्रांनो, तर पहाटेचे सौंदर्य असा विषय दिलेला आहे. म्हणजे पहाट आपल्याला कशी जाणवली आपल्या पंचज्ञानेंद्रियातून. त्या पहाटेची थंड हवा बरोबर त्वचेला जाणवते. त्या पहाटेचं जे काही आकाशामध्ये असणाऱ्या चांदण्या असतील किंवा उगवता सूर्य असेल, जे डोळ्याला जाणवतं मित्रांनो. थंड हवा किंवा जी फुलं फुलायला लागलेली आहेत, किंवा ग्रामीण भाग असेल तर त्या जनावरांच्या गळ्यामध्ये असणारा त्या चंगाळ्यांचा आवाज असेल, किंवा त्या मंदिरामधील घंटानाद ऐकू येत असतो.
ग्रामीण भाग असेल तर रांगोळी घातल्या जातात दारामध्ये, सडासारवण केलं जातं. कुठंतरी रामफेरी असते गावामध्ये. जशा अनेक पद्धतीचं जे वातावरण आहे, वास्तव आहे, ते आपण या निबंध लेखनातून मांडू शकतो मित्रांनो. पहाटेचे सौंदर्य. पहाट तुम्हाला कशी जाणवली, कशी अनुभवायला आली, ते आपण आपल्या शब्दामध्ये व्यक्त करू शकतो. त्यानंतर दुसरा विषय आहे आमची अविस्मरणीय सहल. मित्रांनो, तर वेगवेगळ्या शैक्षणिक इयत्तामध्ये तुमची सहल नेली जाते. कशासाठी? तर शैक्षणिक उद्देश असतो की त्या सहलीच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तिथलं सौंदर्य पाहता, काही टिपणं काढता त्या ठिकाणी, जे वेगवेगळ्या किल्ल्यांना भेट देतो आपण. म्हणजे अशा विषयावरती जेव्हा निबंध येतो तेव्हा लिहिता येतं, कारण ते आपण पाहिलेलं असतं, अनुभवलेलं असतं. आता रायगडाचे मनोगत असा जर निबंध आला आणि तुम्ही जर सहलीमध्ये रायगडाला गेला असाल तर निश्चितच याचं वर्णन तुम्हाला करता येतं हुबेहूब. तो रायगड चढताना जी रायगडावरती पायऱ्या चढताना जी स्फूर्ती तुमच्यामध्ये आलेली आहे, जे तुम्ही हर हर महादेव म्हटलेलं आहे, त्या रायगडावरील वाटा असतील, त्या रायगडावर असणारा जो तलाव आहे, त्या रायगडावर असणारी जी काही शिवकालीन बाजारपेठ आहे, सद्यस्थितीमध्ये त्याचे अवशेष आहेत, किंवा शिवाजी महाराज ज्या दरबारामध्ये बसत होते तो दरबार आहे, किंवा त्यांचं सद्यस्थितीमध्ये असणारं जे सिंहासन आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी वर्णन करू शकतो मित्रांनो, जर आपण ते पाहिलं असेल तर. जे थोडक्यात आपल्याला आपली अविस्मरणीय जी सहल आहे ती आपण अशा निबंधातून मांडू शकतो. किंवा महाबळेश्वरला तुम्ही जाता, त्या महाबळेश्वरचं सगळं सौंदर्य जे आहे, निसर्ग सौंदर्य, सृष्टी सौंदर्य, खाद्य संस्कृती, वेशभूषा तिथल्या लोकांची, त्यांची भाषा असेल, तिथली दुकानं, खरेदी, कोणकोणते पदार्थ खाल्ले, किंवा तिथं इतर जी काही प्रेक्षणीय स्थळं आहेत, किल्ले, म्हणजे हे सर्व जे तुम्ही पाहिलेलं आहे ते अशा निबंध लेखनातून तुम्ही मांडू शकताय. आमची अविस्मरणीय सहल. कुठं कुठं तुम्ही तिथं थांबलात, रेस्ट घेतली, कोणत्या ठिकाणी काय काय पाहिलं, हे तुम्ही सहलीला गेल्यानंतर तिथं आपण टिपणं काढणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला सहलीहून आल्यानंतर वर्गामध्ये आपल्याला तो अहवाल द्यावा लागतो. कारण ती शैक्षणिक सहल असते आपली. कुठं कुठं भेटलात, काय काय पाहिलं त्या ठिकाणी, काय काय कळालं, कुठून काय माहिती मिळाली, आणि अशा गोष्टीचा मित्रांनो निश्चितच निबंध लेखनामध्ये उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्यानंतर व्यक्तिचित्रणात्मक निबंध माझा आवडता कलावंत म्हटलेला आहे. म्हणजे तुम्हाला कुठले कलावंत आवडतो त्याच्यावरती आपण निबंध लेखन लिहू शकतो. आता आपल्याकडे एकूण 64 कला आहेत: नृत्य, नाट्य, शिल्प, संगीत, भरतकाम, काय मातीकाम असेल, लाकूडकाम, किंवा हल्ली 65वी कला म्हणजे जाहिरात म्हटलं जातं त्याला. अशा वेगवेगळ्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या, वेगवेगळ्या कलेमध्ये उत्तुंग झेप घेतलेल्या व्यक्तीवरती आपण निबंध लिहू शकतो. मग भारतरत्न लता मंगेशकर असतील, किंवा भीमसेन जोशी असतील जे गायक आहेत भारतरत्न, सुरेश वाडकर असतील, किंवा अनेक चित्रकार आहेत, अनेक लेखक आहेत, विविध किंवा अनेक गायक आहेत, अनेक नाटकामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या, नाटकामध्ये आपलं आयुष्य हयात घालवणाऱ्या सुद्धा अशा नाट्यकर्मी आहेत. तर अशा अनेक कलावंताच्या जीवनावरती आपण हा निबंध लिहू शकतो मित्रांनो. त्यानंतर माझे आवडते शिक्षक म्हटलेलं आहे. निश्चितच चांगला निबंध लिहिता येतो याच्यावरती सुद्धा, कारण शिक्षकी पेशामुळं तर कसं आहे, खूप चांगला आहे मित्रांनो, की ज्या शिक्षकी पेशामध्ये सजीव गोष्टीला घडवण्याचं भाग्य लाभतं, आणि देश म्हणूया पुढच्या पिढ्या घडवण्याचं कार्य हे ज्या 4 वर्गामध्ये 4 भिंतीच्या आत शिक्षकाच्या मार्फत केलं जातं. हा सुद्धा विषय खूप मित्रांनो चांगला आहे. आपण पाहतो जेवढे विचारवंत होऊन गेले, शिक्षणतज्ज्ञ होऊन गेले, ते सगळे शिक्षक होते मित्रांनो. सगळे शिक्षक होते. सर्वांनी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन भाषणाच्या माध्यमातून लोकांना ज्ञान देण्याचे प्रयत्न केलेले आहेत. जे शिक्षक म्हणजे केवळ 4 वर्गात आला, विद्यार्थी बसले आणि शिकवलं, त्याला शिक्षक म्हणत नाहीत. तर जो सांगतो, जो ज्ञान देतो, जो ज्ञानचक्षु देतो लोकांना, ज्ञानपिपासू करतो, त्याला शिक्षक म्हणतो आपण. वेळोवेळी जो मार्गदर्शन करतो, चांगल्या गोष्टी सांगतो, तो शिक्षक असतो. वाईट गोष्टीपासून जो परावृत्त करतो, तो शिक्षक असतो मित्रांनो. म्हणून आपण या माझा आवडता शिक्षक या विषयावरती सुद्धा चांगलं निबंध लेखन करू शकतो. मग त्या शिक्षकाचे गुण, नावसुद्धा टाकू शकतो मित्रांनो.
शिक्षकाचं नाव, त्याचा जन्म, तो कसा वाटला, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, त्यानं कशा पद्धतीने शिकवलं, कशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यावरती प्रेम केलं, विविध कलांची जाणीव कशी करून दिली, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं, तुमच्याकडून कशी तयारी करून घेतली अभ्यासाची म्हणूया, किंवा रागावलेलं सुद्धा तुम्ही लिहू शकताय. शिक्षा कधी केली, वर्गाच्या बाहेर कधी काढलं, म्हणजे या सर्व गुण अवगुण म्हणूया आपण, या सर्वांचा समुच्चय या अशा निबंध लेखनामध्ये येणं गरजेचं आहे. आणि निश्चितच हा विषय खूप चांगला आहे मित्रांनो. बरेचसे विद्यार्थी हा विषय लिहितात किंवा या विषयावरती निबंध लिहितात बोर्डाच्या परीक्षेमध्ये. त्यानंतर आत्मवृत्तात्मक निबंध म्हटलेला आहे. आता आत्मवृत्तात्मक म्हणजे काय, तर एक मी, ती वस्तू मी आहे किंवा ती व्यक्ती मी आहे असं समजून निबंध लेखन करणं, त्याला आत्मवृत्तात्मक निबंध म्हणतो. जे मला काय वाटलंय ती वस्तू म्हणून. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, मी सह्याद्री बोलतोय, जे मी सह्याद्री पर्वत बोलतोय, मग सह्याद्री पर्वत म्हणून मला काय वाटलं ते लिहू शकतो. माहिती आहे, महाराष्ट्राचा पराक्रम आपल्याला माहिती आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून आज सुद्धा या रणसंग्रामाचे डंके वाजत आहेत. अटके पार झेंडे रोवणारा असा पराक्रम या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये झालेला आहे. शिवबांनी स्वराज्याची निर्मिती केली, स्वराज्याची स्थापना केली, जे असा सर्व इतिहास या सह्याद्री पर्वतानं पाहिलेला आहे मित्रांनो. सांस्कृतिक इतिहास असेल किंवा रणसंग्रामाचा इतिहास असेल की आपले आचार विचार, सगळी संस्कृती या सह्याद्री पर्वतामध्ये, या सह्याद्रीच्या पठारावरती घडलेली आहे मित्रांनो. जे खूप काही चांगल्या वाईट गोष्टीचा एक प्रमाण म्हणूया किंवा एक साक्षीदार म्हणून सह्याद्री पर्वत आहे. मग मी सह्याद्री पर्वत बोलतोय हे समजून आपण हा सगळा विषय त्याच्यामध्ये मांडणं गरजेचं आहे. मग सह्याद्री पर्वतातील हे सगळं निसर्ग सौंदर्य असेल, खाद्य संस्कृती असेल, हा सगळा ऐतिहासिक रणसंग्राम असेल, होऊन या सह्याद्री पर्वतरांगामध्ये तेथील गावामध्ये होऊन गेलेले समाजसुधारक असतील, विचारवंत असतील, कवी असतील, लेखक असतील की ज्यांनी आपली हयात अशा साहित्य लेखनामध्ये घालवली, अशा सर्वांचा उल्लेख किंवा साक्षीदार हा सह्याद्री पर्वत आहे. म्हणजे या सर्व गोष्टीचा उजाळा मी सह्याद्री पर्वत बोलतोय असं समजून लिहिणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, वास्तवे आपल्याला मांडू शकतो त्या ठिकाणी. आज सह्याद्री पर्वताची काय अवस्था झालेली आहे. पर्यटनाला जातो आपण, तिथं वेगवेगळ्या गोष्टीची घाण करतो, वेगवेगळ्या किल्ल्यावरती जातो, आपली नावं टाकतो, तिथं काहीतरी हानी पोचवतो तिथल्या हा ऐतिहासिक वस्तूंना. पर्यटनाला जातो, सगळे प्लॅस्टिकची तिथं घाण करतो, जे असं असता कामा नये. आपण हे जे सृष्टी सौंदर्य आहे सह्याद्री पर्वतातील, जे ऐतिहासिक सौंदर्य आहे, सांस्कृतिक सौंदर्य आहे, ते जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे प्रत्येक विद्यार्थ्याचं, नागरिकाचं काम आहे. मग सह्याद्री पर्वत म्हणून ती खंतसुद्धा आपण मांडू शकतो. सह्याद्री पर्वत म्हणून मला काय वाटतंय, मला काय अपेक्षा आहेत समाजाकडून, लोकांकडून, तर त्यासुद्धा आपण त्या ठिकाणी मांडू शकतो. त्यालाच आत्मवृत्तात्मक निबंध असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा विषय आहे वृत्तपत्राचे मनोगत, जे निश्चितच आपण या विषयावरती सुद्धा चांगलं निबंध लेखन करू शकतो. वृत्तपत्राचे मनोगत. आता वृत्तपत्र किंवा प्रसार माध्यम याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं. जे न्याय कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि ही मीडिया, ज्याला प्रसार प्रचार माध्यम म्हणतो. तर या 4 स्तंभावरती काय ॲडमिशन आहे का? हॅलो, नाही आहेत सर, आहेत. तर या विषयावरती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने निबंध लेखन. कॉमर्स नाही आपल्याकडे, आर्ट आणि सायन्स. सायन्स तर बंद झालं आहे, क्लोज झालं आहे. आर्ट चालू आहे, आर्ट ते बंद होईल काही दिवसात. तर वृत्तपत्राचे मनोगत यावरती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं निबंध लिहू शकतो मित्रांनो. कारण ज्या राष्ट्रामध्ये प्रसार माध्यमाला स्वातंत्र्य असतं तिथं खरी लोकशाही आहे असं म्हणता येईल. ज्या राष्ट्रामध्ये प्रसार माध्यमावरती दबाव असतो तिथल्या राज्यव्यवस्थेचा, ती प्रसार माध्यमे वास्तव मांडू शकत नाहीत. ती प्रसार माध्यमे विकली जातात अक्षरशः.
आणि चुकीची बाजू मांडली जाते, समाजाला मिसगाईड केलं जातं आणि त्या ठिकाणची लोकशाही संपुष्टात येते मित्रांनो. पण आपल्याला म्हणता येईल की खरी लोकशाही जर प्रस्थापित करायची असेल तर या वृत्तपत्रांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे, मीडिया ही स्वतंत्र असली पाहिजे. म्हणून आपल्याला म्हणता येईल की वृत्तपत्राचं महत्त्व हे खूप आहे. गतकाळाचा जर विचार केला, लोकमान्य टिळकांचं केसरी आहे, मराठा आहे, आगरकरांचं सुधारक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूकनायक आहे, बहिष्कृत भारत आहे, अशा अनेक नियतकालिकांची वृत्तपत्रांची आपल्याला यादी सांगता येईल मित्रांनो. किंवा बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण आहे. तर अशा अनेक वृत्तपत्रातून, नियतकालिकातून सामाजिक वास्तव मांडण्याचे प्रयत्न केले गेले. आणि मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ह्या वृत्तपत्राचा फार मोठा वाटा आहे. उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांचं केसरी, मराठा असं ती वृत्तपत्र आपल्याला मीडियावरती पाहायला मिळतात मित्रांनो. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं ती ही सगळी वृत्तपत्र आहे, त्याचे फोटो आहेत. म्हणजे केसरी म्हटलेलं आहे, तर त्याच्यातून ब्रिटिश विरोधी विचार भारतीय मनामध्ये रुजवण्याचे प्रयत्न केले आणि तेव्हा कुठंतरी स्वातंत्र्य मिळालं आपल्याला. लोकमान्य टिळक हे जहालवादी होते, त्यांना माहिती होतं मागून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, त्याच्यासाठी लढा द्यावा लागेल. आणि हा लढा मित्रांनो या वृत्तपत्राच्या माध्यमातून पेटवण्याचं कार्य केलं. ब्रिटिश विरोधी चेतवण्याचं कार्य भारतीयांना या वृत्तपत्राच्या माध्यमातून केलं असं म्हणता येईल. म्हणून आज सुद्धा 21व्या शतकामध्ये वृत्तपत्राचं महत्त्व कमी झालेलं नाही. मग हे वृत्तपत्र म्हणून मला काय वाटतं ते आपण या निबंधामध्ये लिहू शकतो. माझ्या स्वातंत्र्याची कशी गळचिपी केली जाते सध्या काळामध्ये. आज आपण पाहतो वेगवेगळी जी काही माध्यम आहे ती विकली जातात मित्रांनो. आज आपण कोणीही अडाणी नाही. टीव्हीवरील चॅनल पाहतो आपण, काही वृत्तपत्र जी असतात त्याच्यामध्ये धार्मिकता दिसून येते, त्याच्यामध्ये पक्षाची प्रौढी दिसून येते, जे असं असता कामा नये. मग लोकशाही आपण कशाला म्हणतो? नाही म्हणता येईल या ठिकाणी. आज विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. वृत्तपत्रामध्ये जर धार्मिकता असेल, वृत्तपत्रामध्ये जर पक्षश्रेष्ठत्व घुसत असेल तर निश्चितपणे त्याचं स्वातंत्र्य हे अबाधित राहणार नाही, त्याच्यावरती गदा येणार आहे. म्हणून आपण या वृत्तपत्राला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्यांना खास असं त्यांचं सेक्टर मिळवून देण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहील आणि खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर पुढचा विषय आहे कल्पना प्रधान निबंध. सूर्य मावळला तर. बघा, कल्पना करायची या ठिकाणी मित्रांनो. जे वास्तवात नसतं त्याला कल्पना म्हणतो आपण. जे आपण खूप कल्पना करू शकतो या विषयावरती सुद्धा. सूर्य मावळला तर किंवा सूर्य मावळला नाही तर म्हटले सारी. काय होईल सूर्य नाहीच मावळला तर? रात्र होईल का होणार नाही? विश्रांती मिळेल का नाही मिळणार मित्रांनो. जे दिवस रात्र आहे म्हणून ऋतुचक्र चालतंय मित्रांनो. आज आपण पाहतो थोडं टेम्परेचर वाढलं तरी सगळं ऋतुचक्र कोलॅप्स होतं, थोडी थंडी वाढली तरी सगळं कोलॅप्स होतं. मात्र सूर्य जर मावळला नाही तर काय परिस्थिती होईल मित्रांनो? किती हीट तयार होईल, दिवस रात्र तर संपुष्टात येईल. त्याच्यावर आधारित असणारं ऋतुचक्र, हवामान, सगळी दिनचर्या, आपले सगळे ऋतू या सूर्यावरती किंवा दिवस रात्रावरती अवलंबून आहे. सूर्यच मावळला नाही तर बर्फ वितळेल. आर्क्टिक, अंटार्क्टिका खंडावरील पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. कितीतरी बघा, दुप्पट म्हणूया आपण. आता जी पाण्याची वाफ होते दिवसा, मग सूर्यच मावळला नाही तर दुप्पट वाफ होईल पाण्याची. पाण्याचे साठे संपुष्टात येतील, पीक पिकणार नाही सारखं सूर्यप्रकाश म्हटल्यानंतर. आर्द्रता कमी होईल, पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होईल, जनजीवन विस्कळीत होईल. म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की सूर्य मावळला नाही तर काय काय होईल हे आपण या निबंधातून लिहू शकतो. ज्या निबंधाची सुरुवात सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने एखादी गोष्ट, प्रसंग सांगून करू शकतो. तसंच पेट्रोल संपले तर म्हटलेलं आहे. बघा, पाहतो आपण पर्यावरणामध्ये आज अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करण्याची गरज आहे. जे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत, पेट्रोल, डिझेल वगैरे, तर त्याचे साठे कधी ना कधी संपणार आहेत मित्रांनो. कारण वापरच इतका वाढला आहे, त्याचा उपसाच इतका वाढला आहे, जे निर्मिती कमी आहे, साठे कमी आहेत आणि वापर वाढला आहे. म्हणून आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलंय पेट्रोल संपले तर काय होईल? सगळं ठप्प होईल की मित्रांनो.
सगळं जे चाललेलं आहे ते तेलावरतीच चाललेलं आहे. गाड्या फिरतात, सगळं जे काही रस्त्यांना आपण विकासाच्या वाहिन्या म्हटलेलं आहे किंवा विकासाच्या नसा म्हटलं जातं. जे ज्या देशातील रस्ते चांगले असतात तो देश विकसित होतो, विकसित होण्यासाठी मदत होते. मग हे रस्ते चालू ठेवण्यासाठी, त्याच्यावरील वाहनं चालू ठेवण्यासाठी निश्चितच पेट्रोलची गरज आहे, इंधनाची गरज आहे. असं इंधनच संपलं तर काय होईल? काहीच होणार नाही मित्रांनो. कारखाने बंद पडतील, सगळे नोकरी व्यवसाय ठप्प होतील, कारण या इंधनावरती सगळं चालतंय. जे मित्रांनो विचार करण्याची गरज आहे, हे साठे कधी ना कधी संपणार आहेत, याची मानसिकता आपल्यामध्ये तयार होणं गरजेचं आहे. म्हणून आपण याच्यावरती चांगल्या पद्धतीने निबंध लिहू शकतो. मग या पारंपरिक ऊर्जा स्रोताकडून आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोताकडे कसं येणं गरजेचं आहे. ते अपारंपरिक ऊर्जा स्रोत आपण शोधणं, त्याचा वापर करणं, तशी ऊर्जा तयार करणं किती गरजेचं आहे हे सुद्धा आपण या निबंधामध्ये लिहू शकतो. मित्रांनो, पेट्रोल खूप महाग झालेला आहे आता. म्हणजे काय होतं या ठिकाणी, खर्च वाढत चाललेला आहे, इंधनाचा तुटवडा आहे. इंधन आपल्याला तर माहिती आहे, आपल्याकडे हे इंधन कमी आहे किंवा पेट्रोलजन्य पदार्थ म्हणतो आपण, ते आपण इतर देशाकडून किंवा आखाती देशाकडून विकत घेतो, इस्लामी देशाकडून विकत घेतो आपण. म्हणजे आज आपण परावलंबी आहोत इंधनाच्या बाबतीत, पारंपरिक जे इंधनाचे स्रोत आहे त्याच्या बाबतीत. म्हणून हे परावलंबित्व संपवायचं असेल आणि खरं भारताला जागतिक महासत्ता बनवायचा असेल, स्वयंभू व्हायचं असेल, तर आपण अशा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणं गरजेचं आहे. बायोडिझेल असेल किंवा पूर्वीचा बायोगॅस असेल किंवा सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, असे ऊर्जा स्रोत आपण मित्रांनो निर्माण करणं गरजेचं आहे. त्याचे प्लॅन्ट बसवणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो शेतातील मोटारीसुद्धा या सौर ऊर्जेवरती चालतात, घरातील पाणी सौर ऊर्जेवर चालतं, सौर कुकर आहेत, हल्ली सौर दिवे आहेत, टू व्हीलर आहेत सौर त्या प्लॅन्टवरती चालणाऱ्या. आणि आज विद्युत महामंडळामध्ये सुद्धा सौर प्लॅन्ट बसविले जातात किंवा ज्याच्या घरी असं सौर ऊर्जेचा वापर केला जातो, सौर ऊर्जेची वीज वापरली जाते, त्यांना त्या रेग्युलरच्या विजेमध्ये सुद्धा मित्रांनो म्हणजे त्यालाही अनुदान दिलं जातं. जर तुमच्या त्या मीटरला सौर ऊर्जेचा प्लॅन्ट अटॅच असेल तर येणाऱ्या रेग्युलर मीटरमध्ये किंवा बिलामध्ये तुम्हाला सवलत दिली जाते. म्हणजे इथपर्यंत शासनाचे प्रयत्न आहेत मित्रांनो. आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. आपण आता निसर्गपूरक जीवनशैली जगण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपण या पेट्रोल संपले तर याच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीचा निबंध लिहू शकतो. त्यानंतर तंत्रज्ञानाची किमया म्हटलेला आहे, वैचारिक निबंध आहे हा. तंत्रज्ञानाची किमया आहे ही सगळी मित्रांनो. आज जो आपण प्रत्येक पाऊल टाकतो चालताना त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाची किमया आहे मित्रांनो. गाडी चालते, तंत्रज्ञानाचा उपयोग एज्युकेशनमध्ये केला जातो, औद्योगिक क्षेत्रामध्ये केला जातो, ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये केला जातो, वैद्यकीय क्षेत्रामधलं तर नावच काढायचं काम नाही, अभियांत्रिकी क्षेत्रामधलेही खूप मोठी क्रांती झालेली आहे मित्रांनो. आज कितीतरी शस्त्रक्रिया विना टाक्याच्या केल्या जातात, दुर्बिणीद्वारे केले जातात. मोठमोठे जे आजार आहेत ते सुद्धा शस्त्रक्रिया असतील, या सर्व गोष्टीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठं तंत्रज्ञान वापरलं जातं. गगनभेदी इमारती उभा केलेल्या आहेत. आज आपण मेट्रो ट्रेन आलेली आहे, स्मार्ट सिट्या बनवलेल्या आहेत. या सर्व गोष्टीमध्ये तंत्रज्ञान, ज्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणतो आपण, त्याचा उपयोग केला जातो. आपल्याला म्हणता येईल की तंत्रज्ञानाची किमया खूप आहे. भारताला जागतिक महासत्ता बनविण्यामध्ये तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे.